तर चला फायनली आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोहोचलो. असं म्हणतात की मासाहेब जिजाऊ यांच्या आदेशानुसार अफजलखानाचं मुंडकं या बुरुजामध्ये एक समाधी आपल्याला राजगड किल्ल्याच्या पायथ्याला पाहायला मिळाली. बांधाने यायचे. हे बघा, या बांधाने सरळ जायचं आणि तिथं त्या झाडाच्या तिथं आहे समाधी. आणि इथून मी असंच ते ब्राऊन कलरचं हॉटेल, त्या पलीकडल्या साईडला एक हॉटेल आहे, मधून रोड आहे, तिथून मध्ये यायचं की भेटतं आपल्याला. आणि हा राजगड किल्ला. बालेकिल्ल्यावर वर आले आपल्याला उजव्या साईडला छत्रपती शिवरायांची सदर किंवा राजवाडीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुवेळा माचीकडून संजीवनी माची तिथं आहे. आणि ते आहे डुबं नावाचं लक्षात राहतं डुबं. आणि तिकडे जात असताना मला किल्ल्यावरील सगळ्यात मोठं बांधीव टाक इथं पाहायला मिळालं. ते बांधीव टाकी पाहून झालं कीच आपल्याला पुढं आलं की इथं बोर्ड असलेलं 3 खांबे टाकं देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. कातळ करून टाकं तयार केलेलं आहे. फक्त त्याच कातळ कोरण्याच्याच प्रोसेसमध्ये त्यांनी खांबं पण तिथंच तयार केलेलं आहे. तर वरच्या छताला मजबूती भेटावी म्हणून अशा प्रकारची रचना केली जाते. आणि ह्या टाक्याला लगतमध्येच इकडं पण एक टाका आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढं संजीवनी माची. आपली भटकंती बरीच वर आली आणि दाखवतो तुम्हाला आता सध्या लोकेशन कुठं असेल मी. तर मागाशी पाहिलेलं 3 खांबे टाकं आहे ते बघा तिथं दिसलं. तिथून मी असं चालत तिकडून आलो, इथून इकडे गेलो आणि त्याच्या पलीकडून तिथून असं वर, म्हणजे तिथून पुढं डोंगर नाही तर तिथं बुरुज आहे, बुरुज पाहिला आणि वर तिथं काय हस्ते असणं तर तिथून असं वर आलो इकडून आणि परत इथून असं इथं येऊन बसलो. तर आता मला या ठिकाणी महादेवाची इथं पिंड दिसली, म्हणजे महादेव मंदिर आहे. पडझड झालेली अवस्था आहे पूर्ण. पलीकडल्या साईडला पण एक मंदिर आहे. आणि तिथं पाहता दगडामध्ये कोरलेली महादेवाची पिंड तिचे भंग पावलेली आहे किंवा तोडली असेल एखाद्या वेळेस. तर ती मूर्ती तिथं आहे. महादेव इथं आहेत. पूजा तर होत नाही. मे बी भंग पावलेली मूर्ती असेल तर पूजा करत नसतील, किंवा हे लोकेशन पण थोडंसं साईडला आहे. इथं शक्यतो कोण येत नाही या पॉईंटला, कारण संजीवनी माचीकडे जायला रस्ता तिकडल्या साईडनं तिथंच पलीकडे तसाच आहे. सुवेळा माची पण आपण पाहिली तिकडल्या मार्गे तसंच जाते तिकडून. तो पॉईंट डुब्याचा आहे. डुबा आपण पाहू. डुबा म्हणजे तिथं दुसरं काही नाही, एक डोंगर आहे हाय पॉईंटचा, जेणेकरून किल्ल्यावर प्रत्येक जागी तिथून नजर ठेवता येईल. तिथून पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची तसेच बालेकिल्ला हे सगळे पॉईंट किल्ल्यावरचे दिसतात, म्हणून तो डुबा आहे, म्हणजे त्याचा वापर केला जातो. तिथे काय बांधकाम वगैरे नाही. तर मला वाटतं आपण ह्या दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊ आणि थेट संजीवनी माचीकडे जाऊ. तर चला मंदिरामध्ये जाऊ. ही पण महादेवाचीच भंग पावलेली, महादेवाच्या नंदीची भंग पावलेली मूर्ती आणि ही महादेवाची पिंड आणि गणपती बाप्पा आहेत. ही सोंड आहे त्यांची, अशी कशी काढली काय माहिती. आणि इकडं आपल्याला कुंड पाहायला मिळतं, दिसलं, पाण्याचं कुंड आहे. राजगड किल्ल्यावर अनेक वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या किंवा मंदिरं आपल्याला पुराण काळातील म्हणजे शिवकाळातील पाहायला मिळत आहेत. पडझड झालेली आहे, मूर्त्या तुटलेल्या आहेत, काही महादेवाची पिंड आहेत तुटलेली आहे. पहा
आणि मध्ये मल्लिकार्जुनची मूर्ती आहे वाटतं, एक्झॅक्ट मला नाही ओळख आली, वेगळी असेल तर सॉरी. आणि इथं पण एक देवीची मूर्ती आहे, ही वेगळी, कारण मंगळसूत्र घातलेलं आहे त्यावरून. तर असं पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आपल्या राजधानीच्या ठिकाणावरील हे मंदिर भग्न अवस्थेत पडलेले आहेत. आणि थोडं साईडला असल्यामुळं लोक पण या ठिकाणी बरेच येत नाहीत. जवळपास अर्धा तासाचं अंतर ह्या तटबंदीच्या साईडनं मी कव्हर करत सुवेळा माचीवरून थेट संजीवनी माचीवर पोहोचलो. आणि हा पहिला टेहाळणी बुरुज माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आहे. पडझड झाली, जाण्यासारखं पण नाही राहिलेलं तर आहे. आणि इथं एक कमान दिसते आपल्याला. या कमानीतून पुढं गेलं की आपल्याला संजीवनी माची किंवा संजीवनी माचीवरची जी तटबंदी आहे, चिलखती बुरुज वगैरे त्या गोष्टी दिसतात. चला. तर संजीवनी माचीवरची ही पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते, कारण अंतर भरपूर आहेत. इथं लगातार 3-4 टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ज्या त्या ठिकाणी तिकडल्या तिकडं पाण्याची पिण्याची वगैरे सोय महाराजांनी केलेली होती. आणि किल्ल्याचं बांधकाम एकदम प्रशस्त असे, फिरता फिरता नाकी नव येतं असा विषय. खरं तर म्हणजे खूप मोठं आहे. एका दिवसामध्ये राजगड फिरणं खूप अवघड आहे. हा दरवाजा पुढच्या बुरुजावर घेऊन जाणार आपण. इथं वर जाऊन बघू पुढचा बुरुज इथून कसा दिसतो. सध्या तो बुरुज त्या ठिकाणाहून आपण हा पुढचा बुरुज पाहिला. ओके, तर ही चिलखती तटबंदी वगैरे. आणि हा 2 नंबरचा बुरुज आतला. ह्या बुरुजापासून इकडल्या साईडनं खाली येता येतं आपल्याला. तर इकडं पुढं जाण्याऐवजी ह्या दरवाजातून आपण जर मध्ये गेलो तर आपल्याला इथं आळूचा दरवाजा पाहायला मिळतो. आळूचा दरवाजा याचा वापर पूर्वीच्या काळी तोरणागडावर जाण्यासाठी केला असायचा. तर इथून बाहेर गेलं की तिथून सरळ सरळ बाहेर असं पाऊलवाट आहे, तर त्या पाऊलवाटाने थेट तोरणागडावर आपल्याला जाता येतं. आता आपण आळूच्या दरवाजातून बाहेर आलो. हा आळूचा दरवाजा. आणि याच दरवाजाच्या नीट समोर तुम्हाला दाखवतो, ह्या रस्त्याने सरळ पुढं जायचं. पाऊलवाटच आहे तोरणागडावर जाण्यासाठी. तर इथून पाऊलवाट तशीच इथे दिसते बघा. तिथून तशीच पाऊलवाट, तर तिथून खालून थेट ही दिसली हो का, ही अशी. आणि इथून पुढं त्या तटबंदीच्या साईडनं इकडल्या साईडला तोरणा आहे, तिकडल्या साईडला थेट तोरणागडावर जाऊन ही वाट मिळते. तर राजगडावरून तोरणागडावर जायचा हा शॉर्टकट मार्ग होता संजीवनी माचीवरून.
आजही आहे. आता मी 2-4 जण खाली जाताना पाहिले तर मे बी ते राजगडाहून तोरणागडाकडे निघालेले होते. तर या ठिकाणी पण तटबंदी, जंग्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर खूप मोठा, खूप म्हणजे खूप मोठा आहे राजगड किल्ला. तर संजीवनी माचीवरचं सगळ्यात शेवटचं स्थान आपलं सदर पाहण्याची राहिली होती. तर ती सदर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. तर छत्रपती शिवरायांनी ठिकठिकाणी म्हणजेच प्रत्येक माचीवर एक सदर स्थापित केली होती न्यायनिवाडा करण्यासाठी. कारण महाराजांचा हेतूच होता की गुन्हेगार रिकामा गेला तरी चालेल, पण निरपराध व्यक्तीला शिक्षा नाही झाली पाहिजे. म्हणून न्यायनिवाडा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ही सदर स्थापित केलेली आपल्याला या राजगड किल्ल्यावर पाहायला मिळत आहे. आता या सदरीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बालेकिल्ला चढतोय आणि एकदम हार्ड आहे क्लाइम्बिंग, डेंजर मार्ग आहे. पण थोडंसं ग्रिल साईडला असल्यामुळं चढता येते आणि चेहरा पूर्ण काळा पडला आहे. तर माझ्या पाठीमागं एक गुहा कातळ करून तयार केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर काही लोक या ठिकाणी पण स्टे करू शकतात. तर चला, फायनली आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोहोचलो. असं म्हणतात की माँसाहेब जिजाऊ यांच्या आदेशानुसार अफजल खानाचं मुंडकं या बुरुजामध्ये पुरण्यात आलं होतं. स्वराज्यावर आक्रमण करून आलेल्याचे मुंडके अशाच प्रकारे इथं पुरलं जाईल या हेतूने, म्हणजेच लोकांना भीती झाली पाहिजे शत्रूंना, यासाठी माँसाहेब जिजाऊ यांनी हा पाऊल उचललं होतं असं म्हणतात. एक्झॅक्ट माहिती नाही. कारण मी ज्यावेळेस प्रतापगडावर गेलो त्यावेळेस अफजल खानाचं मुंडकं तिथल्या त्या झुंजार बुरुजामध्ये पुरलं असं तिथले गाईड सांगत होते. त्यावेळेसपासून मलाच थोडासा डाऊट आला, म्हणजे कन्फर्म नाही मला, त्यामुळं असं म्हणतात. तर ठीक आहे, चला आता आपण महादरवाज्यातून आत जाऊ आणि पाहू बालेकिल्ला कसा आहे. कारण आता सध्या 3:45 वाजलेले आहेत. आपल्याला बालेकिल्ला उरकून राजगडाला बाय बाय म्हणायचं आहे. मला वाटलं होतं पूर्ण किल्ला करणं होते का नाही, कॅपॅसिटी राहते का नाही, पण आपण पूर्ण तयारीनिशी आलतो. बॅगमध्ये वजन झालं आपल्या एनर्जी प्रॉडक्टसाठी, त्यामध्ये एनर्जल वगैरे होतं, थंड पाण्याची पण थर्मासमध्ये घेऊन आलेलो होतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसात घेऊनच यावं लागेल. तुम्ही पण तसंच काळजी घेत जा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे ती तशीच मेंटेन राहील. आणि वेळोवेळी आपल्याला तहान लागला असं काय करायचं, तहान लागायच्या अगोदरपासूनच बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला थकवा जाणवणार नाही उन्हात फिरताना. नाही तर बऱ्याच जणांना वगैरे फिरून उन्हात वगैरे चक्कर वगैरे येते. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी हे उपाय अगोदरच करून ठेवायचे. तर चला बालेकिल्ला पाहून घेऊ. वर चढून आलं की जननी मंदिर लागतं, मंदिर पाहून घेऊ. 2 बोर्ड लावलेत जननी मंदिरासाठी. एक जुना आहे आणि हा नवीन. तर चला बालेकिल्ल्यावर आलोय आणि इथं ब्रह्मेश्वराचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं. ब्रह्मेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि इथं चंद्रतळ आणि चंद्रकोर तळ आहे, चंद्राच्या कोर जशी असते त्या आकाराचं एक तळ पण या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच्या समोरच्या बाजूला 2-4 तळे अजून आहेत. तर ते तळे आहेत आणि या मंदिराच्या बॅकसाईडला बाजारपेठ आहे म्हणतात. पण बालेकिल्ल्यावर संरक्षणाच्या बाबतीत जर विचार केला पाहिलं सुरक्षेच्या, तर बालेकिल्ल्यावर शक्यतो बाजारपेठ नसते. पण पाहू आपण अवशेष कशा प्रकारचे असू शकतात ते. चला अगोदर ब्रह्मेश्वराचं आपण दर्शन घेऊ. हे चंद्रकोर, चंद्राच्या कोरीसारखा आकार आहे याचा, त्याच्यामुळे चंद्रकोर. तर
चंद्रकोर पाहून आपण पाठीमागं आलो आहे. पाठीमागं आले की आपल्याला इथं बाजारपेठेचे अवशेष पाहायला मिळतात. पण बाजारपेठेचे हे अवशेष नसू शकतात, राण्यांचे महाल पण असू शकतात असं वाटतंय. कारण बालेकिल्ल्यावर सुरक्षेच्या बाबतीमध्ये बाजारपेठ जर इथं केली तर कुणाचं येणं जाणं होईल, त्या दृष्टिकोनातून इथं बाजारपेठ नसणार. पण बाजारपेठ लिहिलं आहे. बालेकिल्ल्यावर वर आले आपल्याला राजवाड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या वास्तूवर वर चढताना कृपया आपली पादत्राणे जे आहेत, बूट शूज चप्पल काही का असे ना, ते इथंच काढून ठेवा. कारण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. मी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी राजगड किल्ल्यावर 4 सदरी तयार केल्या. 3 माचीवर 3 झाले आणि बालेकिल्ल्यावर ही मुख्य सदर असेल. या ठिकाणी महत्त्वाचेच निर्णय घेतले जात असतील. इथं मे बी छत्रपती शिवराय स्वतः निर्णय देत असतील. तर ही सदरीचे अवशेष आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. तर बालेकिल्ल्याच्या एकदम टॉपला सध्या आपण आहोत आणि कुठं कुठं काय काय इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या पाहतोय. आता राजवाड्याच्या बॅक साईडला आलो आहे आणि इथं छत्रपती शिवरायांचं म्हणजे पूर्ण VIP लोकांचं मे बी असू शकतं, इथं राणीवासा पण असू शकतो. तर त्यांचं इथं एक टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. राजवाड्याच्या एकदम बॅक साईडला आहे बघा. तर अशा तऱ्हेने राजगडचा हा आजचा प्रवास आपला आपण इथं संपवतोय. बऱ्यापैकी आपण पूर्ण किल्ला कव्हर केला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि इन्फॉर्मेशन मी जी दिली ती कशी वाटली आणि व्हिडिओमध्ये किंवा इन्फॉर्मेशन देण्यामध्ये काय चेंजेस घडवावे लागतील हे देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. उन्हामुळे अर्धा चेहरा दिसते. तर चला भेटू लवकरच एखाद्या नव्या ब्लॉगमध्ये एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या. बाबा सईबाईंची एक समाधी आपल्याला राजगड किल्ल्याच्या पायथ्याला पाहायला मिळाली. तर ती समाधी जी आहे ती ॲड्रेस सांगायचा जर झाला तरी ब्राऊन कलरचं एक हॉटेल आहे, त्याचं मी नाव खाली देतो, डिस्प्लेवर येईल. तिथून साईडनं यायचं, पुढं आलं कीच आपल्याला समाधी दिसते. असं शेताच्या बांधाने यायचं आहे. हे बघा, या बांधाने सरळ जायचं आणि तिथं त्या झाडाच्या तिथं आहे समाधी. आणि इथून मी असंच ते ब्राऊन कलरचं हॉटेल, त्या पलीकडल्या साईडला एक हॉटेल आहे, मधून रोड आहे, तिथून मध्ये यायचं, ते भेटतं आपल्याला. आणि हा राजगड किल्ला, तो जे दिसतोय तो पद्मावती माची बालेकिल्ला आणि इकडं संजीवनी माची.